2029 ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी नाव सांगतोय आता, रोहित राजेंद्र पवार हे पडद्याआड भूमिका बजावत आहेत. किशोर मासाळ यांचा राजीनामा घेतला तर दुखावलेला धनगर समाज हा आपल्या बरोबर येईल अशी मानसिकता डोळ्यासमोर ठेवून रोहित राजेंद्र पवार यांची सोशल मीडिया टीम काम करत आहे. खरोखर रोहित पवार यांना माननीय अजितदादा यांच्या बद्दल मी काय बोललोय जे मला अजून ऐकवलं नाही. किशोर मासाळ यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे तर साधा त्यांनी निषेध सुद्धा नोंदवला नाही. मला ट्रोल करणारे 90% अकाउंट शरद पवार गटाचेच म्हणजे रोहित पवार यांचे सोशल मीडिया टीमचे आहेत. तुम्ही चेक करा, मी त्याच्या कमेंट्स आणि सगळे आणलेत. सगळे फेक अकाउंट आहेत आणि असली फेक अकाउंट आमच्याकडे सांभाळायला आमच्याकडे पैसे नाहीत. तानामुळीतली माणसं आहे आम्ही. आता ह्या लोकांनी हे सगळे पैसे तिथं लावले. रोहित पवार यांचे कार्यकर्ते काही फेक अकाउंट काढून माझा नगरसेवक पदाचा राजीनामा मागत आहेत. असे असेल तर माझं रोहित पवार यांना आव्हान आहे की त्यांनी अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळावरती यावं. त्यांनी सुद्धा सांगावं की रोहित किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीच अजितदादाच्या कुटुंबातील व्यक्तीच्या विरोधात विधानसभा 2029 ची निवडणुका लढणार नाही असं त्यांनी मला लेखी द्यावा, प्रतिज्ञापत्र यांनी द्यावं. त्याच ठिकाणी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा पण देतो. केवळ पडद्याआड राहून एका मोठ्या समूहातील व्यक्तीचा राजकीय गेम करायचा आणि स्वतःचं राजकारण साधायचं हे बरोबर नाही. त्याचं कारण असं आहे, मी तिथं 5-6 वर्ष कर्जत जामखेडमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून काम केलंय. तिथं माझ्याकडे आत्ता जाऊन बघा, माझ्यावर 5 अंगावर केसेस आहेत. एक तर 307 सारखा गंभीर गुन्हा आहे, त्यात मी 1 महिना जेल काढली आणि मग त्यांच्यासाठी त्याग दिलाय ना. त्याच्या बदल्यात मला वाटणीत काहीच मिळालं नाही. लेनदेन काय पाहिजे ना, सगळी मलिदावालीच आहेत ना. मलिदा गँगचं एक अकाउंट आहे, त्या अकाउंटचे मी कॉपीज आणल्यात तुम्हाला देतो. एकूणच या सर्व प्रक्रियेत माझ्याकडून झालेल्या चुकाबद्दल मला खेद वाटत आहे. मी आत्मक्लेश करून माफी मागणार आहे. मात्र या विधानाचा गैरअर्थ काढून कोणतंही राजकारण करू नये. या विषयात कोणतीही जातीय भूमिका मी पुढे आणत नाही आणि आणणारही नाही. ज्यांनी मला ट्रोल केलं ते सगळे अकाउंट चेक करा. त्यांनी हा विषय जातीवर नेलाय म्हणून मला आता तो उल्लेख करायची वेळ आली. मला जाब विचारला ते केवळ अजितदादा यांच्या प्रेमापोटी. त्यांच्या भावना मी ती 10% काही लोक आहेत ना, त्यांच्या भावना मी जाणून घेतो, त्यांचा आदर पण करतो, त्यांची पुन्हा पुन्हा नाही 10 वेळा माफी मागतो. पण याचा राजकीय खेळ करायची गरज नाही. या सगळ्या मी 2 दिवसात जेवढ्या कमेंट आहेत ना, ज्यांना माझा राजीनामा पाहिजे का नाही, ह्या पत्रकारांनी सगळ्या कमेंट वाचायच्या. ह्यातला एक जरी अजितदादांच्या निधनानंतर ह्याची काय काय भावना होत्या ह्या वाचाय तुम्हाला मिळाल्या तर मी अजिबात तुम्ही सांगचाल ती प्रायश्चित्त करायला माग घेणार नाही. ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी कोण साडी घालते, हो काही बरं झालं हेच फुट आला पुढं, हे काय. आणि असली यंत्रणा भावना ज्या दुखावलेल्या असतात ना साहेब, त्याला इतकी मोठी यंत्रणा लावता येत नाही. हे सगळं प्रिप्लॅन्ड आहे आणि ह्यातली नावं वाचा, ही सगळी बोगस अकाउंट आहेत आणि ह्या बोगस अकाउंटवाल्यांना माझं राजकारण संपवायचंय. आता जर मी 18 वर्ष संघर्ष करत इथपर्यंत आलोय, माझ्या अख्या खानदानात पहिल्यांदा कधीतरी नगरसेवक कसलं तरी पद राजकारणातलं मिळलंय आणि माझा जर राजकारणातला खेळ संपवायचा असेल तर मी तुम्हाला येणाऱ्या काळात म्हणजे आज उद्या त्यांचे व्हिडिओज रेकॉर्डमुळेच मला ही भोगायचं आणले तुम्ही, तर ते रेकॉर्डिंग आणि बाकीचे सगळे काय काय रेकॉर्डिंग आहेत ते सगळे मी उद्यापासून तुम्हाला देणार आहेत. फक्त तुम्ही लोकांना द्यायला माझ्याकडे चहा पाण्याला सुद्धा पैसे नाहीत आणि तुम्हाला पैसे घेताय असं म्हणत नाही, पण चहा पाणी पाजायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत. आणि यांची वॉर रूम टीम आहे, मग त्यांच्या पुढे मग माझ्यावर सगळी तुटून पडतात आणि त्यामुळे मला घरात बसावं लागते आणि रडावं लागते. रडल्यामुळे का लिकरू आणले मी आज, कुठे गेलं ये की बाळा बस. बायका पोरं टेन्शन मध्ये येत आहेत, जी काय असेल ना ती माझ्या बायकोनी आमच्या कुटुंबाचं आमचं आम्ही बघून लागा. बस एवढंच. काय माझ्या भावना तीव्र झाल्या असल्या समजून घ्या, पण मी भोगतोय आणि मला रिंग केली जात आहे आणि त्या रिंगीला मी जसं तसं उत्तर द्यायला खंबीर आहे. मान कुणाला वाटत असेल माझ्या मागे लोक नाही, माझं काय नाही, तर ते लोक माझे सोबत आहेत. अजिबात काय काळजी करू नका. मी चांगल्याच बघत आलोय, माझं वाईट बघतोय. रोहित पवारांना माझं राजकारण संपवायचंय का नाही संपवायचं माहित नाही, पण 2029ला त्यांना बारामतीमध्ये आमदार व्हायचंय म्हणून त्यांनी प्रॉब्लेम एक समजून घ्या. किशोर मासाळला हाकलून दिला तरी त्यांचाच फायदा आहे आणि किशोर मासाळला डॅमेज केला तरी त्यांचाच फायदा आहे. म्हणून त्यांच्या राजकारणापायी माझा नको भगतसिंग. राष्ट्रवादीच्या माझं म्हणणं असं आहे की मला नगरसेवक पदापर्यंत पोहोचण्यासाठी दादांचं मोलाचं सहकार्य आहे आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी माझा राजीनामा मागावा
हे कुठलं म्हणजे त्यांना माझ्याकडे कुठलं पद आहे हे सुद्धा त्यांना माहित नसावं. त्यांना नगरसेवक पद माझं घालवायचंय आणि ही सगळी रिंग केली म्हणून मी नको आहे असं काय नाही, त्यात काही वेगळं नाही. मला त्यांचा निरोप मिळाला की तुम्ही राजीनाम्यावरती सही करा. मी म्हणलं माझं म्हणणं ऐकून घ्या आणि माझी चूक काय आहे ती मला सांगा. तर आता मी मगाशी म्हणलं ना, मला तरी रेकॉर्डिंग ऐकायला मिळालं नाही हो. मला त्यात एका शब्दात काय समजते, काय समजते नक्की? मला जर ते ऐकायला मिळालं तर मी माझं म्हणणं मांडील, मी कोणाशी बोललोय हे मला समजेल. अहो मी काय म्हणतोय, मी काय झाले, मला रिंग केली, मला सूचना नक्की नाही का. इकडे पिस झाल्यावर माणूस काय करतो, इकडे पळतो तिकडे पळू, मी जीव वाचवत पळतोय, माझ्या गुन्हा दाखल झालाय. परत आता ही पक्षाचं काय, ह्यामध्ये गडबडलंय. तुम्ही एक माफीनाम्याचा व्हिडिओ तयार केला, ऐका ना, मी म्हणतोय त्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट सांगितलंय की माझ्या तोंडून असे शब्द गेलेले आहेत. मग ते रेकॉर्डिंग किशोर मासाळ यांचं आहे का? साहेब मला ते पूर्ण ऐकायचंय, त्यावेळेस मी सांगेल. मी आता सध्या बिथरलोय, घाबरलोय, मला समजणार नक्की. मला वाटतं जीव वाचवायला पळतोय मी, एवढंच समजून घ्या.